रणजित मोडक सर, चला रणजित सर धावत पळत या. तुमच्यासाठी 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करतोय. एक जबरदस्त फलंदाजी रणजित मोडक यांची आपण पाहिली. कित्येक वर्ष वडकीचं क्रिकेट गाजवलंय आणि अजूनही अगदी सोन्यासारखी कामगिरी आपल्या संघासाठी अर्थात बाजारीमाळा वॉरियर्स या संघासाठी करताना पाहायला मिळालेत. तर महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पिरवस्ती शूटर्स विरोधामध्ये जाधव माळा सुपर किंग. ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी दाखल झाली आहे. सुहास गायकवाड ऑन स्ट्राईक आहे तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने धनराज. तर स्वप्नील झेंडे सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूने संकेत सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार शिंदे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला जातोय लेस दी प्ले. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू आडबाटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत तर वेगवान सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न प्रयास. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. फेकी थोडीशी अस्तव्यस्त होती परंतु बॅकअप कलेक्शन सुंदर आहे. 2 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय. 2 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. झेल टिपला आहे. बडी मछली जाल में. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये सुहास गायकवाड यांच्या रूपाने येताना पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद. तर न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश थोरात. ओमकारला पहिल्या षटकामध्ये यश मिळालं जात आहे. हा चेंडू सन्मार्जने खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः चेंडू अडवत आहेत. इथे डॉट चेंडूचा इशारा पात्र पंचांच्या माध्यमातून चांगला चेंडू येतोय. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा. षटकार. तर रणजित मोडक यांच्यासाठी कावरामजी मोडक साहेबांकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अगदी साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण आपण करतोय. गजानन सर. इथे देखील आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत 2 धावा येतील. या 2च्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आपलातून खेळी रणजित यांची पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच देखील ठरलेत आणि त्यानंतर 500 + 500 हजार रुपयाचं कॅश प्राईज देखील त्यांना वितरित केलं जात आहे. इथे पंचांकडे दाद मागितली जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अंपायर रिव्ह्यू जो पाहायला मिळतोय. धावची स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जाईल. आठच्या 8 संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित पाहिजे विथ टीम. कारण 15 ते 20 मिनिटाचा अवधी आहे तुमच्यासाठी. त्यानंतर लॉट्स होतील आणि लॉट झाल्यानंतर ज्यांची चिठ्ठ्या पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलतील त्यांची पहिली मॅच असेल. कोणत्याही क्षणी कोणाची मॅच लागू शकते.
त्यामुळे सर्व संघ नायकांना विनंती आहे, विट टीम सर्व खेळाडू मैदानावरती उपस्थित होतील याची दक्षता घ्या, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा आलाय. सर शेवटच्या चेंडूवरती किती धावा आहेत? शेवटच्या चेंडूवरती एकच धावे, अर्थात 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इथे आक्रमण आकाश करतायत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. षटकार दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ होतंय. धावफलकावरती 17 धावा, 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा आहेत. मॅच क्रमांक दुसरे आजच्या दिवसभरामधले आपण पाहतोय. इथे विजय दोन्ही संघांना महत्वपूर्ण आहे. करा अथवा मराठी मॅच आपण पाहतो. इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतील. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा, विकेट. 17 धावसंख्येवरती महत्वपूर्ण 2 धक्के बसलेत. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. न्यू बॅटर स्वराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षमता स्वराज मध्ये आहे मोठे पटके खेळण्याची. 17 धावा, स्वराज गायकवाड. अरे बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, झेल सुटलाय. झेल सुटलाय तोपर्यंत 1 धावे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवनदान द्या, तो व्यक्ती आयुष्यभर तुमचं ऋण विसरणार नाही. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर तुम्ही जीवनदान देत असतील ना, तर त्याचं उत्तर एकच, बदला. तो घेतला जाणार का, प्रश्नचिन्ह आहे. चेंडू देखील समोर दिशेने आलोंग कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या बेगा चेंडूपर्यंत येत आहे. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा वाऱ्याच्या बेगात येतील. धावफलक 2च्या मदतीने 20. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आक्रमण होणार का? इथे देखील अडबाटने चेंडू खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2. धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 22 धावा आहेत. 22, लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पीरवस्ती शूटर्स प्रथमतः फलंदाजी करतायत. इथे देखील बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. फेकी होतीये. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळेल. आणि ह्या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती धावा बनवल्या 24. विजयासाठी 12 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व संघ नायकांना विनंती आहे, चिठ्ठी पद्धतीने लॉट्स आपण संपन्न करणार आहोत. त्यामुळे सर्व टीमचे कॅप्टन, विट टीम या ठिकाणी उपस्थित राहा, मनापासूनची विनंती आहे.
12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 25 धावा. सलामीची जोडी दाखल झाली आहे. ओमकार शिंदे ऑन स्ट्राईक नक्कीच पाहायला मिळतात. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने किरण गुंजाळ दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. प्रचंड मोठा अनुभव खांद्यावरती आहे आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 12 चेंडू विजयासाठी 25 धावा. लेट्स डिप्ले. पंचांचा इशारा आला जाईल. पहिला चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात तर लाजवाब. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात तर आपल्यातून. हा चेंडू बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अगदी आपण पाहूया. झेल घेण्यासाठी सूर तर मारला होता परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावंच लागेल. धावा वाचवल्या संघासाठी. अवघ्या 2 धावा आहेत. 2 धाव संख्येने संघाचं खातं उघडलंय. 10 चेंडू 23 समीकरण. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती 3 धावा पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचा खेळ. अशांत करणारं वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण होणार का? कारण वादळी खेळ या अगोदर देखील ओमकार शिंदेची आपण पाहिली आहे परंतु गोलंदाज प्रवीण देखील इथे कमबॅक आणि एक अफलातून गोलंदाजी करतायत. फुल टॉस चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन दाखल होईल. 1 धाव आली आहे. मॅच बॉल पाठवा मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 4. चार धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा चेंडू देखील बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील तिथे. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू 19 समीकरण पाहायला मिळेल. इथे मात्र बॅटने समोरच्या दिशेने आक्रमण तर होतंय. फेकी सुरे. एकाच धावेने समाधान. धावफलकावरती 7 बोले तो 7 चलना. 7 बोले तो 7 रहना. 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती. महत्वपूर्ण मॅच. 1 चेंडू बाकी आहे. शेवटचे आता 7 चेंडू बनवायच्यात. 18 धावा. 7 चेंडू 18. सामन्यामध्ये रंगत वाढत चालली आहे. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. धावफलकावरती 13. 6 चेंडू बनवायच्यात 12. 6 चेंडू विजयासाठी 12 धावेंची गरज अजूनही जी पाहायला मिळते. कोणावरती विश्वास टाकला जाणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आपण एक आदर्श निर्माण कर. आपली एक पहिचान निर्माण कर. 6 चेंडू 12 धावेंची गरज आहे. अगदी स्टेप आहे किंवा नाही यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघाचा रिव्ह्यू आहे. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पप्पू दादा पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. अर्थात षटकार आहे तिथे. फेअर डिलिव्हरी. पहिलं षटक संपतंय. 13 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू
विजयासाठी 12 धावांची गरज अजूनही जी असलेली पाहायला मिळेल. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढते. सामना रंगणार यात मात्र शंका नाही आहे. एखादी मोठी विकेट सामन्यामध्ये रंगत वाढवू शकते. धनराज गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. षटक क्रमांक 2 धनराजसाठी सज्ज होत आहेत. 6 चेंडू बांधवायचे आहेत. 12 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. ओमकार शिंदे ऑन स्ट्राईक. इथे आल्या सरसी आक्रमण. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. इसको लगा डाला तो लाईट झिंगाला. षटकार. ओमकार शिंदे नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे तारणहार ठरतायत आपल्या संघासाठी. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 19 धावा आहेत. शेवटचे आता 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. इथे अजूनही डॉट चेंडू येत असतील तर सामन्यामध्ये रंगत वाढेल यात मात्र शंका नाहीये. धनराज उलटा स्वरूपाचा चेंडू आडबाटणे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतायत. इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के चौकार. शेवटचे 4 चेंडू 2 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. इथे देखील मोठा फटका घेण्यासाठी प्रयत्न. नो बॉल नो +1 आणि याच बरोबर जाधव मळा सुपर किंग हा संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतर लॉट्स आपण करणार आहोत. आयोजक कमिटी आणि त्याचप्रमाणे 8ही संघांचे कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित राहा. लॉट्स लगेचच आपण संपन्न करणार आहोत. लॉट झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये मॅच सुरू होतील याची नोंद घ्या. लगेचच लॉट्स होतील आणि त्यानंतर फक्त अर्ध्या तासामध्ये मॅच सुरू होतील याची सर्व टीम्सने नोंद घ्या. त्यामुळे आपले सर्व खेळाडू लगेच